नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 17वा। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे IMP चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर आणि सामान्य ज्ञान म्हणजेच जीकेचे काही टॉपचे IMP प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचा आहे। प्रत्येक प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, IMP आहे। त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचा नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। सोबतच व्हिडिओ बघत असताना तुम्ही या ठिकाणी पेन पेपर घेऊन बसायचं आहे। मी जे काही प्रश्न सांगेल ते एका पेपरवरती किंवा वहीमध्ये या ठिकाणी लिहित चालायचे आहेत। सर्वप्रथम तुम्ही अगोदर या ठिकाणी काय करायचं आहे की व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं स्वतःहून येत आहे या ठिकाणी एका कागदावर लिहित जायचं आहे, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ टेस्टप्रमाणे बघायचा आहे। त्यानंतर तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी पुन्हा अर्ध्या एक तासाने पुन्हा व्हिडिओ पहिल्यापासून चालू करायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या डोक्यात किती प्रश्नांचे उत्तरं किंवा किती प्रश्न पाठ झाले या ठिकाणी याचा अंदाजा लावायचा आहे। म्हणजे सुरुवातीला व्हिडिओ तुम्ही परीक्षाप्रमाणे बघायचा आहे आणि त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे। दुसऱ्यांदी पुन्हा अर्ध्या एक तासाने रिपीट व्हिडिओ लावायचा आहे। तुमचे किती प्रश्न पाठ झाले, किती तुमचा अभ्यास झाला आहे आणि त्या ठिकाणी तुमची रिव्हिजन देखील चांगल्या प्रकारे होईल। म्हणजे असेच परीक्षा होईपर्यंत आपण सर्व IMP PYQ असेल, क्वेश्चन असेल किंवा या ठिकाणी लाईव्ह लेक्चर असेल, सर्व या ठिकाणी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत अगदी मोफतपणे। त्यासाठी सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करून ठेवायचं आहे, कारण की परीक्षा होईपर्यंत जे काही आपण व्हिडिओ आणू ते तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। तर बघा, प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चैत्राम पवार आपलं बरोबर उत्तर आहे। म्हणजे चैत्राम पवार यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण, काय बघा वनभूषण, महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा, वनभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? तर बघा या ठिकाणी काय विचारलं, लोकसंख्या जास्त असा प्रश्न विचारला आहे। काय विचारलं आहे? सर्वाधिक घनता विचारलेली आहे। मग या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई उपनगर आपलं बरोबर उत्तर आहे। म्हणजेच मुंबई उपनगर महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा आहे। मग आता मला कमेंट करून ह्याचं उत्तर सांगायचं आहे की सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे? कमेंट करून मला उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। प्रश्न क्रमांक 3, कोणत्या ठिकाणच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये देशातील पहिले AI केंद्र स्थापन करण्यात आले आहे? बघा IMP प्रश्न आहे, चालू घडामोडीचा प्रश्न आहे आणि चालू घडामोडीचे आपण सर्वच प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। पण या ठिकाणी चालू घडामोडी हा असा विषय आहे की तुम्हाला सिलेबसचा बाहेरचा म्हणजे त्या ठिकाणी कोणता पण प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2014, काय या ठिकाणी 2014 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, देशातील सर्वात लांबीच्या गुजरात येथे उभारण्यात आलेल्या केबल पुलाचे नाव काय आहे? काय आहे केबल पुलाचे नाव काय आहे? तर प्रश्न क्रमांक 5 बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी, काय नीट लक्ष देऊन बघा, सुदर्शन सेतू, काय सुदर्शन सेतू आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिली महिला अध्यक्ष कोण होत्या? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ॲनी बेझंट, काय ॲनी बेझंट ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिली महिला अध्यक्ष होत्या। प्रश्न क्रमांक 7, राज्यात
किती नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 50 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सूत गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भिवंडी हे शहर काय तर महाराष्ट्रातील सूत गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 9 पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता लगेच या व्हिडिओला लाईक नक्की करा. कोणत्या IITद्वारे भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुवाहाटी. बघा IMP प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला लक्ष नीट द्या. प्रश्न क्रमांक 10 पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विनोबा भावे. काय पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची या ठिकाणी निवड झाली, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 देशातील किती हजार कृषी पतसंस्था डिजिटल करण्यात येणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 65,000. काय 65,000 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोयना आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 कोणत्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभा पार पडली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नैरोबी. काय नैरोबी. प्रश्न क्रमांक 14 राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? तर बघा प्रश्न क्रमांक 14 आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सरन्यायाधीश. आणि प्रश्न पण नीट वाचून घ्या. काय राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोघंही जेव्हा हजर नसतात तेव्हा विचारलेलं आहे, बरोबर. मग काय सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 15 कोणत्या राज्यात NTPCने पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 15 ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राजस्थान. काय राजस्थान आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? बघा तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केरळ. काय तर देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य या ठिकाणी बनले आहे. प्रश्न क्रमांक 17 राज्यात कोठे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोल्हापूर. काय कोल्हापूर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅश डॅश यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली. आता प्रश्न क्रमांक 18 उत्तर बघण्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो आहे, जर अजूनपर्यंत देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. कारण की परीक्षा होईपर्यंत आपण सर्व IMP क्वेश्चन असेल, लाईव्ह लेक्चर असेल किंवा IMP व्हिडिओ असेल अगदी मोफतमध्ये तुमच्यासाठी आणणार आहोत. त्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे जसा की आपण नवीन व्हिडिओ टाकलं किंवा नवीन लेक्चर आलं ते तुमच्या मोबाईलवर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर भेटत राहील. तर प्रश्न क्रमांक 18 ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी डॉक्टर राजेंद्र सिंह आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्र राज्यातील किती स्थानकांचा समावेश केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेत करण्यात आला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 126 आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20 कच्चा पोलाद उत्पादक भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुसरा.